उत्सुक आहात। यानंतर मी सहर्ष आमंत्रित करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा, महाराजा यशवंतराव होळकरांचा, बिरोबाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, मकुबाईच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, 31 मे अखंड हिंदुत्वातील शेकडो कोटी हिंदूंचं आराध्य राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अहिल्यादेवींच्या चरणी कोटी कोटी अभिवादन करतो। अहिल्या अभिवादन करण्यासाठी सकाळी राज्यप्रिय मुख्यमंत्री हे चौमध्ये येऊन अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होऊन दिला काही उपस्थित नाही। दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अनाथाचा नाथ एकनाथरावजी शिंदे साहेब व्यासपीठावरती आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती होते। ते आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब व्यासपीठावर देवींची चौंडी डेव्हलप झाली पाहिजे, लोकांना कळली पाहिजे, म्हणून रात्रदिवस ज्यांनी घेतली ते आपल्या सर्वांचे आदरणीय अण्णासाहेब डांगे साहेब हेही व्यासपीठावरती आहेत। माननीय जयाभाऊ गोरे, माननीय शिवेंद्र महाराज भोसले, माननीय दत्ता मामा भरणे, माननीय सुनेत्राताई वहिनी हे सगळे मंत्री महोदय येऊन गेलेले आहेत। व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत, मी जास्तीचा वेळ घेत नाही, परंतु आपण इतक्या उत्साहामध्ये आनंदामध्ये चौंडीला आपण येत असतो। मित्रांनो, ही चौंडी ही पुण्यभूमी आहे, ही क्रांतिकारी भूमी आहे, हे आपलं ऊर्जा स्थान आहे, हे आपलं स्फूर्ती स्थान आहे, हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची ताकद असणारं स्थान आहे। ही तीर्थभूमी आहे। जसं पांडुरंगाचं पंढरपूर आमच्यासाठी पुण्यभूमी आहे, जसं रायगड आमच्यासाठी पुण्यभूमी आहे, जशी जयभूमी आमच्यासाठी परिवर्तन भूमी आहे, तशी चौंडी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी शक्ती भूमी आहे। अहिल्यादेवींचा जन्म 31 मे 1725 चा मानपती शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या पोटी हे रत्न जन्मला। मित्रांनो, तो काळ बघा, ती परिस्थिती आठवा। सीना नदीच्या काठावरती 8 वर्षाचं वय असताना अहिल्यादेवी त्यांच्या सोबत सीना नदीच्या किनाऱ्यावरती वाळूमध्ये खेळत होत्या आणि त्या वाळूमध्ये खेळत असताना एक फौज वाऱ्याच्या वेगानं येत होती। सगळ्या मुली घाबरल्या, घोड्यांच्या तापाचा आवाज आला आणि त्या तापांच्या आवाजानं लहान लहान जी त्यांच्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्या पळून गेल्या, परंतु एक मुलगी तिथून जागा सोडायला तयार नाही। घोड्यांच्या तापाचा आवाज जवळ जवळ झाला तरी मुलगी हटायला तयार नाही, अंगावरती पडणार, परंतु ती मुलगी हल्ली नाही अशी कवटाळून बसते आणि थोरले बाजीराव आणि मुलीला खवळतायत की अरे तुला काही जीवाची भीती आहे की नाही। अहिल्यादेवी कटाक्षानं बाजीराव पेशवे उत्तर देत आहेत, आपण एखादी गोष्ट निर्मावी ती जीवानिशी जपावी, त्याच्या पुढे करू नये
आणि मग बाजीरावांना प्रश्न पडला की ना असं काय केलं या मुलीनं, तर ते बघतायत तर त्या छातीला कवटाळलेलं महादेवाची पिंड होती आणि अहिल्यादेवी. मित्रांनो, 8 वर्षाच्या मुलीला वाटतंय ही महादेवाची पिंड आहे, ही शंकर ती आपण निर्माण केली आहे, ती जपली पाहिजे, जीव गेला तर भेटणार. आणि तेच वाक्य थोरले बाजीराव पेशवे यांना आवडलं आणि त्यांनी मल्हारराव होळकरांना सांगितलं की खंडेरावांच्यासाठी एक मुलगी सुनबाई म्हणून आपल्याला योग्य मिळालेली आहे. आणि मग ते मानकोजी शिंदे आणि सुशीला शिंदेच्या घराकडे गेले, त्यांना निरोप गेला. थोरले बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर तुमच्याकडे यायला लागले. मानकोजी शिंदेच्या मनामध्ये प्रश्न पडला, अरे आपण काही चुकलं तर नाही, आपल्या गावातलं कोण चुकलं नाही, हे काय येत आहे. आणि मग जेव्हा आले तेव्हा म्हणलं की अहिल्यादेवींचा हात मागायला आलोय खंडेरावांच्यासाठी. त्याला खूप आनंद झाला की आता सुभेदार मल्हारराव होळकरांची सून आपली मुलगी होणार आहे. लग्न ठरला. लग्न कुठं झाला? शनिवार वाड्यामध्ये. आज जो शनिवार वाडा पुण्यामध्ये आहे, या शनिवार वाड्यामध्ये अहिल्यादेवींचं लग्न झालं. मी जास्तीचा या विचारती वेळ घेणार नाही. लग्नाला कोण होता? लग्नाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज हे अहिल्यादेवींच्या लग्नाला उपस्थित होते. म्हणजे नातं कधीपासून आहे बघा. शिवाजी महाराजांचे नातू स्वतः उपस्थित आहेत. थोरले सुभेदार थोरले बाजीराव पेशवे हे लग्नाचा सगळा खर्च बघतायत. वरबाप असल्यासारखं त्या लग्नामध्ये वावरतायत. अहिल्यादेवींना 2 किलो सोन्याचे दागिने हे थोरले बाजीराव पेशवे यांनी लग्नामध्ये अहिल्यादेवींना घातले होते. हे यांचं नातं होतं, थोरले बाजीराव आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचं. आणि तिथून पुढचा इतिहास तुम्ही बघताय. 8 वर्षाची मुलगी जाते, गौतमीबाई त्यांच्या सासू त्यांना मार्गदर्शन करतात आणि पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मला वेळ कमी, मी त्या खोलामध्ये जास्त जात नाही. अहिल्यादेवींनी काय काम केलं कुणी आम्हाला सांगितलं नाही. अरे जेव्हा जेव्हा हे विरोधी पक्षाची लोक महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होती ना, त्यांना कधी अहिल्यादेवींची आठवण आली ना, त्यांना कधी वाटलं अहिल्यादेवींचा इतिहास या महाराष्ट्राला माहीत व्हावा. जेव्हा जेव्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं तेव्हा तेव्हा अहिल्यादेवींच्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न त्या सरकारने केलाय. मित्रांनो, आज आपल्याला अहिल्यादेवींचा इतिहास गेल्या वर्षी इतक्या लोकांना कळाला. त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष होतं. जयंती तर आपण सगळे साजरे करत होतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु गेल्या वर्षीचं त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष तुम्ही आम्ही बघितलं. नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली 10 मे 2025 ला. अखंड देशातले सगळे मुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीचा एकच विषय होता की त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष देशभर साजरं करायचं. देशभर शक्य नाही बाबा हे. आज पण मी तुमच्याशी बोलत असताना अख्ख्या देशामध्ये जयंतीचा कार्यक्रम होतोय. मित्रांनो, या साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत. याच व्यासपीठावरती 2023 ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये तुमचे सगळे लाखो लोक इथं होती. तुमच्या समक्ष माननीय प्राध्यापक राम शिंदे सर आणि मी भावना व्यक्त केली की अहमदनगरचं नाव बदलावं आणि अहिल्यानगर करावं. मित्रांनो, एखाद्या गावामध्ये तुम्ही बोर्ड लावायला जावा, महाराष्ट्रामध्ये वाद तयार होतोय. राज्यातला सर्वात मोठा जिल्हा, राजकीय दृष्ट्या संवेदनशील, या जिल्ह्याचं नाव 16 महिन्यामध्ये बदललं. मी तुम्हाला धन्यवाद देतो, सरकारला, देवाभावना देतो, एकनाथ शिंदे साहेबांना देतो. ही भावना हृदयातून असल्याशिवाय हे काम होत नाही. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 88 ला बोलले होते, औरंगाबादला मी औरंगाबाद म्हणणार नाही, संभाजीनगर म्हणणार. परंतु 88, 98, 2008, 2018 आणि 2022 ला औरंगाबादचं नाव बदललं आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर ठेवलं. हिंदू हृदय सम्राटांनी बोलल्याच्या नंतर एवढी वर्ष लागली. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या प्रति स्वच्छ भावना असल्याशिवाय असले निर्णय होऊ शकत नाहीत. ते निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. बाकीच्या योजनावरती मी जात नाही. माझ्या काही मागण्या आहेत सरकारकडं, कारण हे सरकार आपल्या बाजूच आहे. अहिल्यादेवींनी जे काम केलंय, नुसतं मंदिरं बांधायचं काम नाही केलं. अरे जेव्हा हा हिंदू धर्म संकटात होता, हिंदू धर्म अडचणीत होता, आमच्या
अस्मितेवरती घाला घातला जात होता. मोगल सातत्यानं आक्रमण करत होते. मोगल सातत्यानं मंदिरं उद्ध्वस्त करत होते. मोगल सातत्यानं मंदिरातल्या मूर्तींचं मूर्ती भंजन करत होते. कारण त्यांना माहित होतं या देशातल्या करोडो हिंदूंची अस्मिता ही यांची देवता आहे. त्यांच्यावरती जर अटॅक केला तर हे ना उमेद होतील, हे गुलाम होतील. यांच्यामध्ये शक्ती राहणार नाही, यांच्यामध्ये ताकद राहणार नाही. म्हणून त्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली. अखंड भारतातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यांच्या स्वतःच्या पैशातनं केलाय. कुठलं राजघराणं आहे असं सांगा स्वतःच्या पैशातनं. महिलांच्यासाठी वेगळा कोष, खासगी कोष होता होळकर घराण्याचा. अरे हे इतिहास जुना असेल पण हे आधुनिक होते. आज आम्ही संविधान अनुभवत असेल पण अहिल्यादेवींनी राज्य कारभार हा संविधानानुसार चालवला. लोकांना केंद्रबिंदू स्थानी मानून चालवला. राजाच्या पोटी राजा ही संकल्पना होती. अहिल्यादेवींनी ती संकल्पना बाजूला ठेवली आणि लोकांना केंद्रबिंदू स्थानी मानलं. आणि म्हणून देवाभाऊंच्याकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे माझी विनंती आहे, साहेब आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून अहिल्यादेवींचं चरित्र हे लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यासाठी अहिल्यादेवींच्या चरित्र निर्मितीवरची एक समिती सरकारनं तात्काळ गठीत केली पाहिजे अशी आमच्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी करतोय. आम्ही सगळे भटके विमुक्त आहोत. या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. भटक्यांना स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं नाही. कारण इंग्रजांना माहित होतं हे भटके क्रांतिकारी आहेत, हे भटके एकदम धाडसी आहेत, हिम्मतवान आहेत. आणि त्यांनी सगळ्या भटक्या विमुक्तांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला. भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. पण या भारतातल्या शेकडो भटक्या जमाती या 31 ऑगस्ट 1952 ला स्वतंत्र झाल्या. म्हणजे 5 वर्ष 16 दिवसानंतर या देशातल्या भटक्या विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांनी शिक्का मारला आमच्यावरती गुन्हेगारीचा. तो शिक्का पुढच्या पिढीनं गोंधनामध्ये बदलला. गुन्हेगारीचं गोंधन भटक्या विमुक्तांच्या कपाळावरती लावला. मी देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, हे जे आमच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का लागलाय हे पाप पुसायचं असेल तर राज्य सरकारनं भटक्या विमुक्तांच्यासाठी एक वेगळा आयोग स्थापन करावं अशी विनंती मी राज्य सरकारकडे करतोय. आणि महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरेल की जे भटक्या समाजासाठी आयोग स्थापन करताय. या आयोगाच्या माध्यमातून आमचं मागासलेपण सिद्ध होईल. अरे पालावरती आज लोकांच्या वरती अन्याय अत्याचार होतोय. पालं जाळून टाकली जात आहेत. आमच्या तरण्या ताट्या पोरी पालावरती उघड्यावरती राहत आहेत. कुठल्या गावात जायचं स्मशानभूमीजवळ, ओढ्या पात्रामध्ये, गावाच्या गावगलीमध्ये, गावाच्या शाळेजवळ, पुलाच्या खाली ही आमची सगळी लोक राहत आहेत. यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय. पुण्यामध्ये परवा प्रकरण घडलं. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घातला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ निर्णय घेतला. या महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांच्या वरती जो अत्याचार होतोय तो अत्याचार झाला नाही पाहिजे. म्हणून भटके विमुक्त अत्याचार प्रतिबंध समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. जोरदार टाळ्या वाजवून सरकारचं आपण अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजवा. अरे आम्हाला काय मिळालं या सगळ्या व्यवस्थेमध्ये? आज आम्ही आरक्षण मागतोय. धनगराची पोरं म्हणतायत आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा. का आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणतोय? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला न्याय मिळत नाही. किती आमदार आहेत आमचे? कुठल्या कुठल्या पार्ट्या आम्हाला तिकीट देतात? नाही आम्हाला तिकीट मिळत. तिकीट मिळालं तर निवडून यायची आमच्याकडे ताकद नाही, आमच्यामध्ये क्षमता नाही. 1.5 कोटी असणारा समाज आज सत्तेमध्ये नाही, राजकारणामध्ये आमचा वाटा नाही, प्रशासनामध्ये आमचा टक्का नाही. आमचे IAS IPS किती आहेत? आमचे तहसीलदार, आमचे प्रांत किती आहेत? आमचे पोलीस इन्स्पेक्टर DYSP किती आहेत? याची संख्या फार कमी आहे. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला. एक आमची याचिका काढून टाकली. सरकारला आम्ही धन्यवाद देतो. कालच्या 26 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातला. आमची जी केस काढून टाकली होती ती सुद्धा केस परत सुप्रीम कोर्टाला सेटल केलेली आहे आणि चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. मी धन्यवाद देतो. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांच्या बाजूनं निर्णय व्हावा यासाठी सरकारनं रात्रीचा दिवस करावा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ही माझी विनंती आहे.
धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न मिटल्याशिवाय आमच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकत नाही. ती क्षमता, ती ताकद आमच्यामध्ये नाही. रस्त्यावरती मेंढपाळ आहे, 35 किलोमीटर मेंढपाळ चालतोय, रोज कुणीतरी कुणासारखं मारतंय, रोज जीव गेला हलाक होतोय. अरे इतकं वाईट वाटतं, रोज लोकांचे फोन येतात, मेंढपाळ रस्त्यावरनं चाललाय, त्याला कुऱ्हाडीचा घाव घातला, मेंढपाळ चाललाय, बंधाऱ्यामध्ये पाणी प्यायला आला, त्याला गुरासारखा मारला. अरे आम्ही काय केलंय, आम्ही काय केलं, आमच्याकडून नुकसान झालं, भरून घ्या, पण तुम्ही त्याला गुरासारखं मारताय. अरे हे आमचं जीवन काय आहे? रोज सकाळी मेंढर सोडल्यानंतर झोपेपर्यंत 35 बाप चालतो, उभ्या उभ्या भाकरी खातो, मेंढर एका जागेवरती थांबत नाही. हे कष्ट करणारा माझा समाज आहे, काहीतरी निर्णय सरकारच्या माध्यमातून घ्यावा. धनगरांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही संघटित व्हा, एकजूट व्हा. धनगर आरक्षण हा आपला हक्क आहे आणि तो मिळवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. आपण पाठपुरावा करायचा, जिथं कुठं संघर्ष करायची वेळ आली तर संघर्ष करायची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. दुसरा विषय, बाळूमामा आमचा आधुनिक काळातला संत आहे. बाळूमामाचं मंदिर हे काय नुसतं धनगरांचं नाही, सर्व समाज बाळूमामाला जातो. परंतु शिंदे साहेब या मंदिराच्या बातम्या येत आहेत, टीव्हीला येते, पेपरला येत आहे, काय बातम्या येत आहेत? दादा 20-20 कोटीचा भ्रष्टाचार, हे थांबलं पाहिजे. या बाळूमामाच्या मंदिरावरती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय विनंती आहे की तुम्ही या बाळूमामाचं मंदिर सरकार जमा करून घ्या. सरकारचा प्रशासक नेमा शिर्डी सारखा, सरकारचा प्रशासक नेमा पंढरपूर सारखा, सरकारचा प्रशासक नेमा कोल्हापूरच्या महालक्ष्मी सारखा, आणि यातून लोकांचं कल्याण होऊ द्या. ही जी लोक भ्रष्टाचार करतायत या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या. एकनाथ शिंदे साहेबांचं जे खातं आहे त्या खात्याच्या संदर्भात मी बोलणार आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभाऊ महाराष्ट्र तुम्ही बदलून टाकला, इतक्या सुविधा तुम्ही तयार केल्या. अरे आम्ही गावाकडनं मुंबईला निघालो, आम्ही 4.5 तासात आम्ही विधान भवनामध्ये पोहोचतो. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा गाडी यायची, आज गाडी निघाल्या तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यायची. ते काय म्हणायचं, शिंगरोबाच्या घाटात गाडी अडकली आहे. काय म्हणायचे, सिंगरोबाच्या घाटामध्ये ट्रॅफिक लागलं. साहेब सिंगरोबाला दर्शन घेतल्याशिवाय, सिंगरोबाला 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये टाकल्याशिवाय कुठलाही गाडीवाला पुढे जात नव्हता. आता 95-99च्या काळामध्ये एक्सप्रेस हायवे तयार झाला, सिंगरोबाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली. त्याच्या पुढे तुम्ही देवाभावानी तुम्ही गेला, तुम्ही आता कनेक्टिंग लिंक तयार केलेली आहे. 5 मिनिटांमध्ये आम्ही तिथून जातोय. अरे शिंगरोबा कोण आहे? शिंगरोबा नुसता धनगर नाही, शिंगरोबा एक राष्ट्रभक्त आहे. शिंगरोबा नुसता मेंढपाळ नाही, शिंगरोबा देशासाठी हुतात्मा झालेला पहिला या देशातला हुतात्मा आहे. 1858ला जेव्हा इंग्रज रेल्वे आणि रस्त्यासाठी तिथं सर्वे करत होते, महिना 2 महिने ते गोरे अधिकारी फिरत होते, त्यांना रस्ता सापडायला तयार नव्हता. हा आमचा शिंगरोबा तिथं मेंढ्या राखायचा. 2 महिन्याच्या नंतर लक्षात आलं ही रोज फिरते, त्याला काय पाहिजे? त्याने विचारलं, त्याला इंग्रजी येत नव्हतं, मध्यस्थाला विचारते, त्यांना रस्ता पाहिजे. की आता इथला नाच सोडून चाललेले आहेत, रेल्वे आली, रस्ता करायचा आहे. शिंगरोबा म्हटला माझ्या मागे या, मी रोज या सह्याद्रीच्या कडाकपाऱ्या पायाखाली तुडवतोय. आणि एकदाच नुसता शिंगरोबा त्या रस्त्यावरून गेला आणि तो रेल्वे मार्ग आणि रस्ता तयार झाला. मित्रांनो, मग त्या इंग्रजांनी विचारलं तुला बक्षीस काय हवाय? शिंगरोबा म्हणतोय तो शाळेत गेला नाही, शिकला नाही, इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी नाही, मेंढ्या राखणारा माझा शिंगरोबा म्हणतोय मला बक्षीस नको, तुम्ही माझ्या देशाला स्वतंत्र द्या. अरे जेव्हा त्यांना कळालं की हा स्वतंत्र मागतोय तेव्हा शिंगरोबाला त्यांनी गोळ्या घातल्या. माझी विनंती आहे तुमच्याकडं, आज तुम्ही एवढी मोठी कनेक्टिंग लिंक तयार केलेली आहे, शिंगरोबाचं नाव जर देता आलं तर आमच्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो, मी माननीय देवाभाऊंना विनंती करतो आणि तिथल्या सगळ्या आमदारांची पत्र पण मी साहेब जोडलेली आहेत. प्रशांतदादा ठाकूर, महेंद्र बालदी, महेंद्र सिंग दळवी, माननीय भरतशेठ गोगावले, ह्या सगळ्यांची पत्र पण जोडलेली आहेत. जर शिंगरोबाला न्याय देता आला तर तुम्ही या संदर्भामधला विचार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. अहिल्या देवींचं हे गाव, अरे इतकी ऊर्जा आहे, जाताना माती घेऊन जावा. कुठं काय कमी पडलं भांडाऱ्याच्या सोबत तुम्ही माती कपाळाला लावा. इतकी ताकद, इतकी शक्ती या मातीमध्ये आहे. राम शिंदे साहेब बघताय तुम्ही, आज राज्याच्या सर्वोच्च पदावरती बसलेले आहेत. हा अहिल्या देवींचा आशीर्वाद आहे.
आणि त्यामुळं इथं कुणी राजकारण करायच्या भानगडीत पडू नका. इथं राजकारण करत त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. इथं व्यासपीठावर जागा मिळाली नाही मिळाली खाली बसायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे सन्मानाचं ठिकाण आहे, हे परिवर्तनवादी ठिकाण आहे. अरे अहिल्या देवीचा जन्म जेवढा सन्मान या सरकारने केला तेवढा सन्मान कुणीही मागच्या 300 वर्षामध्ये केला नाही. अत्यंत जबाबदारीने बोलतोय, 300 वर्षामध्ये कुणी केलं नाही. अरे अहिल्या देवीचा फोटो त्यांना माहित नव्हता. आज सुद्धा काही काही गडी फोटो टाकतात. सुभेदार मल्हारराव होळकरच्या जागी यशवंतराव होळकरांचा फोटो टाकतात, यशवंतराव होळकरांच्या जागी तिसरा टाकतात. काही संबंध नाही यांचा. कारण ह्यांनी आमच्या नुसत्या मताचा वापर केला ना, ह्यांनी आमचा सन्मान केला, ह्यांनी आमचा लोकांचा नुसता मजूर म्हणून वापर करून घेतला, आमच्या शौर्याचा गैरफायदा घेतला. परंतु आम्हाला सत्तेमध्ये वाटा दिला नाही, निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला कधी येऊ दिला नाही. आज हे लोक सगळी या ताकदीने एकत्रित येत आहेत, त्याचं कारण असं आहे लोकांच्या मध्ये प्रचंड जागृती झालेली आहे आणि त्यांना विश्वास आहे की महायुतीचे नेतेच या सगळ्या गोरगरीब लोकांना सत्तेमधला वाटा देतील आणि तो वाटा आपण आमच्या सगळ्या लोकांना द्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण खूप खूप शुभेच्छा यासाठी देतो, गेल्या 5 वर्षामध्ये वेळ नाही धनगरांचे एवढे प्रश्न मिटवले, एवढे प्रश्न 1 मे 1960 नंतर कुणीच मिटवले नाही. ज्यांना कुणाला चर्चा करायची आहे त्यांनी माझ्यासोबत चर्चा करावी. ज्यांना कुणाला चर्चा करायची आहे तुम्ही आमच्या सोबत चर्चा करा की आम्ही या विषयावरती ठामपणे बोलू शकतो. कुणी केलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण सगळे संघटित होऊन एकत्रित येऊन महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहूया. अहिल्या देवीच्या चरणी परत एकदा नतमस्तक होतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.